हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. श्री स्वामी समर्थान रामकृष्ण हरी. वापरत्या चहाबरोबर गुड मॉर्निंग. आणि आज आपण बघणार आहोत पावडर आणि फाउंडेशनमधला फरक. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मी पायीवारीला गेले होते. तर त्याच्यामध्ये माझी स्किन खूप डॅमेज झाली आहे, सनबर्न झाला आहे, बऱ्याच काही गोष्टी झालेल्या आहेत. आणि इथे तुम्ही स्किन बघा, पावडर लावली तर ती कशी लागली आहे बघा. म्हणजे तो मधला जो लिप्सच्या इथला पार्ट आहे तिथं तर पावडर अप्लायच नाही झालेली आहे. फोरहेडच्या त्या कॉर्नरला पावडर अप्लाय नाही झाली आणि खूपच विचित्र असा चेहरा दिसतो आहे. आता इथे जवळून दाखवते बघा मी. येतो लक्षात, जो चिनचा पोर्शन आहे, जो फोरहेडचा पोर्शन आहे, अप्पर लिप्सचा पोर्शन आहे, इकडे पावडरच अप्लाय झालेली नाही आहे. तर ॲक्च्युली पावडर लावूही नये, कारण पावडर तितकीशी चांगली नसते. आणि जर तुम्ही म्हणजे जे लोक गावाकडे असतात, जे उन्हात काम वगैरे करतात, त्यांनी तर बिलकुलच पावडरच्या नादी लागू नये. कारण आपली स्किन ऑलरेडी डॅमेज झालेली असते, खराब झालेली असते, फुटलेली फाटलेली असते. तर त्याच्यामध्ये पावडर एका जागीच बसते, ती स्प्रेड होत नाही. तशावेळी मी ॲक्च्युली आपल्या जे मिडल एजच्या बायका आहेत गावाकडच्या त्यांच्यासाठी ही टिप्स नाही आहे, पण जे कोणी यंग असतील त्यांच्यासाठी आहे की तुम्ही पावडरऐवजी फाउंडेशन कॉम्पॅक्ट पावडर अप्लाय करा. नुसती कॉम्पॅक्ट लावली तरी तुम्हाला फाउंडेशनचा लुक देईल. बघा, मी कॉम्पॅक्ट घेतली आहे इथे. फॉरेवर 52ची कॉम्पॅक्ट आहे ही. आणि तुम्ही बघा आता रिझल्ट. तुम्ही कोणतीही कॉम्पॅक्ट घेऊ शकता, असं काही नाही हीच कॉम्पॅक्ट घेतली पाहिजे. पण खूप छान कॉम्पॅक्टनी रिझल्ट येतो. तो तुम्हाला मिरर माझा त्या साईडला, त्याच्यामुळे मी तिकडं बघून अप्लाय करते. पण तुमच्या लक्षात येईल की इक्वली आणि इवन पावडर सगळी अप्लाय होते, सगळीकडे इवन क्वांटिटीमध्ये अप्लाय होते. बघा तुम्ही, आणि छान अप्लाय होते आणि स्किन पण खराब दिसत नाही आहे. जे आता मगाशी पावडरमध्ये तुम्ही बघत होतात की कुठे पावडर लागली होती तर कुठे नाही, तसं मोस्ट ऑफ द कॉम्पॅक्टमध्ये होत नाही. ती सगळीकडे एकसारखी छान अप्लाय होते आणि स्किन पण छान दिसते. थोड्या दिवसापुरतीचा डॅमेज असेल तर तुम्ही अशा गोष्टी यूज करून थोडंसं बेटर चेहरा दिसू शकतो तुमचा. मी ऑनेस्टली स्पीकिंग जास्त काही याच्यावर माइंड नाही करत माझ्या स्किनवरती किंवा कलरवरती. आता जो काही माझा कलर डाऊन झाला आहे किंवा स्किन खराब झाली आहे, कारण हे होणार होतं आणि हे मला माहिती होतं. पण मी त्याचा विचार नव्हता केला, कारण मला पायीवारी करायचीच होती. पण मी आपल्या पावडर अप्लाय करत असताना मला हे क्लिक झालं की ही टिप द्यायला पाहिजे की कसं इफेक्ट असतो पावडर आणि कॉम्पॅक्टचा. तर तुम्ही बघू शकता, इथं मी कॉम्पॅक्ट अप्लाय केली आहे आणि खूप सुंदर ती इक्वली अप्लाय झाली दिसतं तुम्हाला. मगाशी जो तिथे तुम्हाला नोजच्या खाली, अप्पर लिप्सवरती किंवा तुम्हाला फोरहेडच्या साईडला जे पॅचेस दिसत होते ते आता दिसत नाही आहे. ते पूर्णपणे क्लिअर झाले आणि इक्वली पावडर अप्लाय झाली आहे सगळीकडे, कॉम्पॅक्ट पावडर. आणि एकसारखी स्किन दिसायला लागली, प्लस ग्लोईंग पण दिसते. म्हणजे ऑल इन वन आहे. इथे मी शुगरची लिपस्टिक लावते, जी माझी ऑल टाईम फेवरेट आहे. तर तुम्ही पण पॉसिबल असल्यास, असं काही स्किन डॅमेज वगैरे होत असेल किंवा झाली असेल तर तुम्ही कॉम्पॅक्ट अप्लाय करा. काही फंक्शन वगैरे असेल तर. डेलीसाठी नाही सांगत मी, जेव्हा तुम्ही एखादं फंक्शन वगैरे अटेंड करता त्यावेळेसाठीची ही टिप्स आहे. तर छान असं मी लिपस्टिक वगैरे अप्लाय करून घेतली आहे आणि हा माझा लुक रेडी आहे. मी जास्त मेकअप करत नाही, थोडंफार असंच कुठेतरी कॉम्पॅक्ट लाव, काहीतरी लाव, असं चालू असतं माझं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. शेअर नाही केला तरी चालेल, पण सबस्क्राईब करा. आणि प्लीज सबस्क्राईब केल्यानंतर परत अनसबस्क्राईब करू नका, कारण तुम्हाला काही फारसा फरक पडत नाही, पण तुमच्या एका सबस्क्रिप्शननंतर मला खूप फरक पडतो. आणि हे बघा, बिफोर अँड आफ्टर रिझल्ट बघा तुम्ही. एकसारखी स्किन दिसते सगळीकडे, कुठेही तुम्हाला अप डाऊन स्किनमध्ये दिसत नाही आहे. आणि हे
आहे पावडर आणि कॉम्पॅक्टचा इफेक्ट. हे मी थोडंसं थंबनेल बनवण्यासाठीचं म्हणजे धडपड आहे म्हणून मी हे असे लुक देते आहे थंबनेलसाठी. तर बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय बाय.